6 एप्रिलच्या पहाटे बीडच्या अंबाजोगाई शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर मंदार दाभाडे यांनी आत्महत्या केली होती। चेन्नई रोडवर असलेल्या संत रोहिदास नगर मधील किरायाच्या घरात डॉक्टर मंदार यांनी गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं। त्यावेळी या घटनेनं फक्त अंबाजोगाई शहरच नाही तर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। रुग्णसेवेसाठी समर्पित असलेला हा तरुण डॉक्टर अचानक निघून गेल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती। पण या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय याबद्दल मात्र कुणालाच काही सांगता येत नव्हतं। दुसरीकडे अंबाजोगाई शहर पोलिसांनी या घटनेचा तपास चालू केला। डॉक्टर मंदार यांना रुग्णालयातील कामाचा अतिरिक्त ताण होता का, की मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही गंभीर समस्या होत्या, तसंच या संदर्भात एखादी सुसाईड नोट वगैरे आहे का, या दृष्टीने तपास चालू झाला। अशातच आता 6 दिवसांनी या घटनेचं अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीनं गूढ उकललं। डॉक्टर मंदार यांनी त्यांच्या भावाला पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव समोर आलंय। तो पासवर्ड वापरून भाऊ लौकिकनं डॉक्टर मंदार यांचा मोबाईल उघडला। त्या मोबाईल मधील डेटा तपासत असताना त्यात एक सुसाईड नोट आढळून आली। त्या डॉक्टर मंदार यांनी आपल्या मनातील वेदना मांडल्या। स्नेहल पाटील नावाच्या तरुणीचा उल्लेख त्या नोट मध्ये करण्यात आलाय। तिच्या सततच्या त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीनं मानसिक दबावाखाली येऊन डॉक्टर मंदार यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं सुसाईड नोट वरून स्पष्ट झालंय। पण डॉक्टर मंदार यांनी त्या सुसाईड नोट मध्ये नक्की काय लिहिलंय? स्नेहल पाटील नावाची त्यांचीच मैत्रीण त्यांना का आणि कशा पद्धतीने ब्लॅकमेल करायची? डॉक्टर मंदार यांच्या सोबत काय घडलं त्याची सगळी स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ या शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 29 वर्षीय डॉक्टर मंदार उमेश दाभाडे हे पदव्युत्तर उच्च शिक्षण घेत होते। सोबतच हॉस्पिटलमधील दैनंदिन कामकाजातही ते खूप सक्रिय असायचे। चेन्नई रोडवरील रोहिदास नगर भागातील एका किरायाच्या खोलीत ते राहायचे। दरम्यान सोमवारी 6 एप्रिलच्या सकाळपासूनच त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता। बराच वेळ झाला तरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता। वारंवार हाक मारून आणि फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं परिसरातील नागरिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शंका आली। त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली। त्यावरून पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला। पण त्यावेळी डॉक्टर मंदार दाभाडे यांचा थेट मृतदेहच आढळून आला आणि सगळेच जण हादरून गेले। डॉक्टर मंदार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। पोलिसांनी लगेचच या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला। अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आणि ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा शोध सुरू झाला। हॉस्पिटलमधील जास्तीच्या कामाचा ताण सहन न झाल्यानं आणि त्यातून ही घटना घडली असावी अशा प्राथमिक चर्चा सुरू असतानाच या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला। डॉक्टर मंदार दाभाडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भावाच्या मोबाईलवर स्वतःच्या मोबाईलचा 0980 असा पासवर्ड पाठवला होता, ज्यातून सुसाईड नोटचं रहस्य उलगडलं। पोस्टमॉर्टम नंतर डॉक्टर मंदार यांचा मृतदेह दाभाडे कुटुंबाकडे सोपवण्यात आला होता। मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर भाऊ लौकिक घरी आला। त्याने 0980 या पासवर्डच्या मदतीने डॉक्टर मंदार यांचा मोबाईल उघडला। त्या मोबाईल मधील डेटा तपासत असताना त्यात सुसाईड नोट आढळून आली। त्या नोट मध्ये डॉक्टर मंदार यांनी सॉरी पप्पा आणि भैया असं म्हणत स्वतःवर ओढावलेला प्रसंग सांगितला। डॉक्टर मंदार यांनी त्यांच्याच एका सहकारी मित्राच्या बहिणीसोबत म्हणजे स्नेहल पाटील नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली होती। ती मूळची राहणार छत्रपती संभाजीनगरची, पण सध्या अंबाजोगाई शहरातील चेन्नई रोडवरील रोहिदास नगरातच राहते। तिचं आधी लग्न होऊन संसार न टिकल्यानं घटस्फोट देखील झालेला। अशातच स्नेहलने डॉक्टर मंदार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले। दरम्यान तिने डॉक्टर मंदार यांच्याशी मोबाईलवर चॅटच्या माध्यमातून अश्लील बोलणं चालू केलं। एवढंच नाही तर तिने अश्लील व्हिडिओ देखील पाठवले। यातून तिने डॉक्टर मंदार यांना शरीर संबंधासाठी प्रवृत्त केलं। एकीकडे हे सगळं झाल्यावर तिने आपल्या दुसऱ्या प्लॅनवर फोकस केला। ती डॉक्टर मंदार यांना थेटपणे म्हणाली की मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेल आणि सुसाईड नोट मध्ये तुझं नाव लिहील, अशा शब्दात धमकी दिल्यानंतर डॉक्टर मंदार यांना धक्काच बसला। पुढे स्नेहल सातत्यानं त्यांना ब्लॅकमेल करायला लागली होती। शेवटी नेहमीच्या या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीनं
डॉक्टर मंदार दाभाडे खचून गेले आणि त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटवरून स्पष्ट झालं। दरम्यान डॉक्टर मंदार यांच्या मोबाईलमधून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा असा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर या प्रकरणी आता भाऊ लौकिक दाभाडे यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून आपली सविस्तर तक्रार दिली आहे। या तक्रारीवरून आणि मोबाईल मधील पुराव्यांच्या आधारे अंबाजोगाई पोलिसांनी आरोपी स्नेहल पाटील या तरुणीवर 10 एप्रिलच्या रात्री गुन्हा दाखल केलाय। BNS अर्थात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली API ससाणे करत असल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून या प्रकरणी आता डॉक्टर मंदार आणि स्नेहल या दोघांमध्ये झालेले चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंगची देखील अधिक चौकशी केली जाते। शरीर संबंधातून आणि धमक्यांमुळे डॉक्टर मंदार यांनी आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमधून स्पष्ट झालंय। मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू काय, नेमकं ब्लॅकमेलिंग कशासाठी केलं जात होतं याचाही तपास पोलीस करतायत, पण आरोपी तरुणीला अजूनपर्यंत अटक झालेली नाहीये। त्यामुळे पोलिसांसमोर तिला आधी अटक करण्याचं मोठं आव्हान आहे आणि त्यानंतर तिच्या चौकशीतून नेमकं कोणत्या बाबी समोर येतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बाकी एका उच्च शिक्षित तरुण डॉक्टरला अशा पद्धतीने जीव द्यावा लागल्यानं बीडसह राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात या प्रकरणाची मोठी चर्चा होते। आता या घटनेच्या बाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची काही मतं आणि प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।